नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमचं नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भजनरसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी या निसर्गरम्य अशा श्रीदेव महादेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाथवडी गावामध्ये आज सन्मान्य पांचाळ कुटुंबीय म्हणजे सन्मान्य श्री रमाकांत पांचाळ यांच्या निवासस्थानी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं आगमन झालेलं आहे. आणि आजचा हा माझ्या माहितीप्रमाणे 19वा दिवस आणि या दिवसानिमित्त या ठिकाणी हा डबलबारी म्हणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी व स्वतः श्री समीर रामाकदम लिंग रवनाथ प्रासादिक भजन मंडळ गाव पोखरण तालुका पुणे मला पक्वासात करतायत. सुप्रसिद्ध पक्वादक संदीप पांचाळ आपल्या साथ करतायत. ते केतन किर्लोस्कर चकवासात करतायत. सुप्रसिद्ध चकवा वादक जयदीप पाटील आणि माझे भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या डबल बारी साधण्यासाठी आमच्या जोडीला असणारे आजच्या एका रात्री पूर्तीचे आमचे प्रतिस्पर्धी व श्री आदरणीय अजित मुळंबो यांचे पट्ट शिष्य व श्री प्रवीण सुतार आणि त्यांना पक्वासात करतायत ते सुप्रसिद्ध पक्वादक तबला वादक विकासजी देवळेकर आणि तबला साथ करतायत ते कौशिक मुळम आणि त्यांचं भजन मंडळ. यांची माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते सन्माननीय प्रवीण सुतार गो यांचे शिष्य व श्री मयुरेश पांचाळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून माझ्या बाजूला बसलेले सन्मान्य गणेश सुतक बुवा, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनी बुवा ज्यांनी अनेक डबलबारी भजनाचे कार्यक्रम आमच्या अगोदर केलेले आहेत ते मंगेशजी पाटणकर बुवा, त्याचप्रमाणे बुवांच्या बाजूला बसलेले विनायक साहेब यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून इथे जमलेल्या तमाम श्रेष्ठ नागरिकांचे कृपा आशीर्वाद होऊन मान्यवरांच्या चरणाचे नतमस्तक होऊन ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून गणपतीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचे कृपा आशीर्वाद होऊन कैलासवासी याच कुटुंबियांचे कैलासवासी अनंत पांचाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाची नतमस्तक होऊन विजेचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत श्री लिंग रवनाथाच्या चरणाची नतमस्तक होऊन आई नवला देवीचे कृपा आशीर्वाद घेऊन विश्वकर्माचे कृपा आशीर्वाद घेऊन ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून वास्तुपुरुषांचे कृपा आशीर्वाद घेऊन गणपतीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या आपले सामने रंगीत तथा संगीत मनोरंजन डबलबारीला सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आज युट्यूबचे मालक मिलिंद ठाकूर आमच्यात एक ठाकूर हा पण ठीक आहे. आज तुम्ही आमच्या डबलबारीला घराघरामध्ये पोहोचवत आहे. फक्त वाईट काय बोललं तर एडिट कर, कारण तू बारको करू
बाबू तुका मारतो बाबू तो माझ्या टायमात गप्पा लक्षात ठेव. मोठे बाबू बारको बाबू माझ्या टायमात गप्पा तुझ्या टायमात पुढे मारली. कारण त्याला माहित आहे हे दात पुढे ते कधी उचावला. अभ्यास करून सुरुवातच केली. काय डबल बारे म्हटल्यानंतर एकमेकाला बोलणं गरजेचं आहे. पण तुम्ही एक शब्द मला बोललाच नाही. पण ठीक आहे आपण सुरुवात करूया. मी बोलणार बरोबर बरोबर नाही. 500 रुपये घेऊन ये. आज पांचाळ म्हटल्यानंतर ह्याची कमीच नाही. काय एक खेळ ठोकलो का 500 गावतो. खरं नाही आपण खरं काय एक खेळ काय कमी आहे तरी सुद्धा काय का पोरांची लग्न होत नाही. तुमचं काय विषय मी आपल्याला म्हणून बोलतो. पण ठीक आहे आज विश्वकर्मा देवाने जे तुम्हाला योगदान दिलेलं आहे. मिस्त्री असू देत, पांचाळ असू देत, सुतार असू देत. सुतार म्हटल्यानंतर सुतामध्ये एक तारेसारखं सुधार करणार तो सुतार. आणि आज ह्याचा तर विषय वेगळा तात्यांची कृपाचा बघलेस तू तुझ्या ता लक्षात नसतं. तू भाषेमुळेच असतो कसं सागायची अरे अभ्यासच लागला. ठीक आहे मनोरंजन म्हणून बोलतोय. पण मनोरंजन नक्की होणार. बुवानी जरी नाही केलं तर मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार. आणि तुम्हाला जेवढं थांबवता येईल तेवढं थांबवण्याचा प्रयत्न मी करणार. ही माझी गॅरंटी आहे. पण काय विषय पैशाचा काय विषय नाही. मी काही एवढं गरीब पण नाही. पण जर तुमका देऊचे असले आता माझा भगिनी पण बसले त्यांच्या ठिकाणी अगदीच पैसे कमी असं काय नाही. आता 9 तारखेला जवळजवळ 1500 इले होते. दिलेत की नाही परिस्थिती काय आहे माहिती ही लॉलीपॉप मध्ये खरेदी येऊन चावण काय. आणि मी काय बोलले ते तुझे वापस लागले. नाही पण बुवा त्याला मी नाही बोलत आहे. पण सध्याचा विषय वेगळा आहे. आमच्या ज्यावेळी म्हणजे भजनाला सुरुवात करायच्या बद्दल बुवा बोलतोय म्हणजे त्याचा विषय मी बोलतो. असं काय विषय नाही. ह्या बांधल्या असताना खाली लागलं कोणाला बांधला नंतर सांगतो. बाबूचं नाव काय आहे? बाबूचं नाव काय बाबू रुपेश की रुबे रुबे रुपेश काय म्हणा शकतो तरी त्याची वेळ टाळावते. ठीक आहे इथे जोरदार त्या बाळासाठी टाळ्या वाजल्या. छोटी मुलं त्यांना बोलण्याचा फायदा नाही. ती मजा घेते ते का काय कळत नाही. त्याची औषध बिचारे काय करू शकत आणि आताची औषध कायच करू शकत. पहिले औषध जरी म्हणजे घे कुपडी झोपली आताची काही करू शकत नाही. आता तो पूर्ण औषध झोपली ते का झोपूच्या भूमीत पडून
एका अगदीत नाही तो मोबाईल हातात द्यावा तो शांत होतो. रुपेश साग पनी सानी पनी जोडीला सुंदर गोय प्रवीण सुतार गोय पण तुका एक सांगतोय माझ्या बॉडीवर जाऊन माझ्या अंगावर प्रयत्न करतो किती टपाट पडलो किती प्रयत्न केले तरी माझा फुगा कारण तू अन्न खातो तुकाला असतात मी अन्न खातोय माकाच खाता तुझ्याकडे घडी तो बसले माझे घडी एवढं हसलो तरी कोणी 100 आनंद देत नाही. सदा सर्वदा योग तुझा खडावा सर्वदा सदा सर्वदा तुझे कारणी देहा माझा पडावा तुझे कारणी देहा माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंदा उपेक्षू नको गुणवंतानंदा गुणायका मागणे हे जियाता गुणायका मागणे हे जियाता गुणायका मागणे हे जियाता गुणायका मागणे हे जियाता गुणायका मागणे जियाता रघुनायका मागणे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गणपती गजानन महाराज संकल्पाचा नारायण महाराज
धन्यवाद. सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे. भजन आणि रूपावली सध्या बेस आहे. सन्माननीय बाबू खांडेकर यांच्याकडनं बुवा बाबू खांडेकर क्या यांच्याकडनं माझ्यासाठी एक लाडू. सन्माननीय बाबू खांडेकर यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय विनोद शिंदे यांच्याकडनं 151 रुपयाचं जीपे ला पारितोषिक आलेलं आहे आणि ते प्रवीण सुतार बुवांच्या जीपे ला आले. ते थोड्या वेळ देतील, फक्त लक्ष ठेवा. ठीक आहे बुवा. सध्या भक्ती कमी होत चाललेली पण तरी सुद्धा 21 दिवसाचा हा गणपती आहे. लक्षात आलं का? कारण गणपती म्हटल्यानंतर आज कोणाकडे वेळ नाही. मुंबई कधी येतं 5 दिवस सुट्टी काढून आणि 6व्या दिवशी परत मुंबई जातो. शेवटी गणपती आपला एकटाच राहतो. पण आज 21 दिवस गणपती ठेवायचा आणि त्याची सेवा आपले हे गावचे मंडळी करतायत. खरोखर अभिमान आहे. आणि आज हे पांचाळ कुटुंबीय एकदम जोरदार त्यांच्यासाठी तयार झाले. दरवर्षी दगडबाजी भजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. तिथं दरवर्षी आमचे जोडीवाले भाऊ असतात आणि दुसरा भाऊ बदलत असतो. आता पुढच्या वर्षी बघूया. कारण भक्ती कशी असायला पाहिजे बघा. वडिलांच्या आज्ञेवरून आईचं गुडघं छाटलं ते प्रभू परशुराम आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही तो गणपती गजानन. भक्ती कशी असायला पाहिजे. नाही तर आम्ही मंदिराकडून जर जात असू गाडी घेऊन 2 व्हीलर तर मंदिराकडनं गेल्यानंतर आम्ही काय करणार? की देवा काय की काय देव सांगणार तसंच जा की सध्याची परिस्थिती आहे. कलियुग सध्या महिला मंडळ सुद्धा आज बसले. 1500 रुपये तुमका गावतात म्हणून आमदार रागणार शपथ नाही. आज तुमका जे सुविधा आहेत ना ते पुरुषांक पण नाही. मंदिरात गेलो तरी तुमचीच नावं असतात. प्रार्थना, अर्चना, सिद्धी, पूजा आणि आमच्या पुरुषांसाठी काय इलेक्ट्रॉनिक घंटा आणि प्रसाद. घंटा वाजला आणि प्रसाद ही पुरुषांची परिस्थिती आहे. पण तरी सुद्धा ठीक आहे. आज प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे आज आम्ही सुद्धा डबल बारी करतो. बाहेर जातो, लांब जातो. पण आमच्या घरी आमचं कुटुंब सांभाळणारी आमची ती घरवाली असतात. लक्षात दिला. त्याच्यामुळे तुमका माना. तुमका 50% आरक्षण असं घेणार. तुम्ही एसटीत जातात, आम्ही टमटम मध्ये येतो. लोक कळत ते सुद्धा एका सुद्धा 30-40 रुपये देते आणि ही 15 रुपये. पण ठीक आहे. आज सरकार तुमच्या पाठीमागे आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. किती काय झालं ना तरी कायद्याच्याने सुद्धा बोलतात. बाबू खांडेकर त्यांना विनंती करते पण माझ्या बाजूला बसा. काय आम्हाला नाव माहिती नाही पण आज बुवा म्हटल्यानंतर त्यांना मान देईल. कारण भू म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट. तो मी असेल आणि तो बुवा हे तो काय विषय नाही. ते फक्त काळेच आणि हे
आता नाही एकदा कांडेकर बुवा अजून सुद्धा ह्या वयात तरुण तडफदार बुवा बापू खांडेकर एकदा जोरदार काय कलावंत हा कलावंत आहे त्याची इज्जत करणं गरजेचं आहे. आज आमचे मनीष पाटील जर बारी एक बसले भगवीशात घातले काय उभा बसतात बरोबर नाही. आज आमचे हे चितप काय गणेश सुतप काय आज त्यांची दाढी जरी बघलास ना आता एकदम ना पण आज त्यांचा चेहरा पाहिला तर अजून सुद्धा ते यंग दिसतात आणि आमचे चेहरे पाहिला आम्ही मेलेल्या दिसतो का कारण पहिल्या लोकांनी बुकड्या दंडाची पेच पिळलेली हे नाचण्याची भाकरी खाल्लेली हे आणि आम्ही सकाळी उठलो की आमची सांगा मम्मी खाली बटारने ठोस आज सकाळी ठोस आणि संध्याकाळी चिकन च्याव च्याव अरे पॉप आमचा होता पॉप बोलले तू बघा बोलतात
धन्यवाद. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हीच आहे समीर कदम आणि प्रवीण सुतार बुवांची जायदाद. त्याच्यामुळे टाळ्या वाजणं गरजेचं आहे. बक्षीस म्हणून पैसे द्या असं आम्ही सांगणार नाही, आणि द्यायचे असतील तर थांबू नका हे पण आम्ही सांगणार नाही. ठीक आहे. सुंदर रूपाचा गाण्याचा अभंग बुवांनी सुरुवात केली.
काय हे नामस्मरण आहे, भजन आहे, कीर्तन आहे. आज कैलासवासी अनंत पांचाळ बुवा यांच्यामुळे या कुटुंबियांमध्ये भजनी बुवा होतकरू भजनी बुवा तयार झाले. आणि खरोखर मयुरेश म्हटल्यानंतर एक सुंदर गाणारा आणि गोड गाणारा बुवा आहे. मी त्याचं भजन ऐकलेलं एकदा जोरदार त्यासाठी टाळ्या वाजवल्या. जे आहे ते आहे, जे आहे ते आहे. आज मयुरेश पांचाळ म्हटल्यानंतर प्रवीण सुतार बुवांचा सेम टू सेम आवाज आणि अजित मळम बुवांचा सेम टू सेम आवाज त्यांच्या गायनातून येतो. या खरा 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 मी उगाच व्हावा करत नाही. आज इथं कुत्र बसला ह्या का बसला तो झोपला ह्या का, कारण ह्या का सवय. उद्या गावात गेलो का ह्या कोणतरी काय रे प्रवीण, काल बारी होती, समीर कदम बुवा होती, गर्दी होती, काय का मोठेपणा करूची सवय. हे सांगणार माझ्या बारी एक एवढा पब्लिक होता, पण समीर कदम बुवाच्या बारी कुत्रपणा. जागे राहू जागे. रंग नवरंग हे डोळ्याने दिसतात. आता नवरात्र येणार आहे, नवरात्र येणार. नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 दिवसात बायकांका नवरंगाची साडी आहे. काय राखणार हो सांगतात अहो उद्या की नाही हिरवा कलर आहे, हिरव्या रंगाची साडी पाहिजे. गेलो भाऊ द्यायचा 1500 रुपये गावतो पण अजिबात काढून गणपती बसणार. काय रे उद्या पिवळा कलर आहे. सध्या आपले पण रंगाचे रंग हे डोळ्याने दिसतात. नवरंग हे डोळ्याने दिसतात. पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग. तो नामस्मरण केल्यानंतरच दिसतो आणि म्हणून त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते पांडुरंगाचं नामस्मरण केलं. बाकी काय विषय नाही. बुवा काय माका जास्त बोललोच नाही, विषयच नाही. मी त्याची बळ काढली. आता बघूया काय बोलतात. त्याची हिंमत नाही माका बोलायची. गाडी येते नाही काम फक्त 2 मिनिटं द्या. काय सध्या सगळा ऑनलाईनचा जमाना आहे. स्कॅनर शिवाय काही चालत नाही, कारण कोणाच्या खिशात पैसे नसतात. ज्याच्या त्याच्या मोबाईल मध्ये स्कॅनर घेतात आणि बक्षीस पाठवतात. स्कॅनर घेतात, बक्षीस येतात. आणि हा महत्वाचा, कारण मोठेपणा नाही पण सध्या एवढे बोंबाटतो. उद्या घराकडे गेलो का बायको येतात अगदी चोर खिशातलं पोले सुद्धा सोडून काढायची तयारी दिसते. पण ह्या ऑनलाईन दिल्यामुळे त्यांचे वांदे झाले. कारण जेव्हा ऑनलाईन नाही होता ना तेव्हा पॅन्ट धुताना नाही म्हटलं तरी 50 ते 100 तिकड चुकान हातात गावायचे. आता ऑनलाईन दिल्यामुळे 50 का 1 रुपये गावायचं. त्याच्यामुळे वाईट लागतं. आवाज किती पाहिजे या ठिकाणी मयुरेश पांचाळ बुवा, मयुरेश रमाकांत पांचाळ बुवा याच्याकडे माझ्याकडे 300 रुपयाचं बहुमूल्य असं भारताची काय स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ. जीना जीना जीना
सन्माननीय